श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मेष राशीच्या जातकांनो, उद्या सकाळपासून तुमचं नशीब बदलणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या आयुष्यात सुरू असलेला मानसिक तणाव, घरातील वाद आणि साडेसातीची पीडा आता कायमचीच संपणार आहे. उद्या तुमच्या कुंडलीत एक असा दुर्मिळ ग्रहयोग तयार होत आहे, जो तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करणार आहे. पण सावधान, या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा की ती गमावून बसायची, हे पूर्णपणे तुमच्या उद्याच्या सकाळच्या 10 मिनिटावर अवलंबून आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही गुप्त टिप्स आणि उपाय सांगितले आहेत, जे तुमच्या आयुष्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकतात. सकाळी उठल्यावर पहिली 10 मिनिटे नेमकी काय करता, यावर तुमच्या संपूर्ण दिवसाची ऊर्जा अवलंबून असते. हे तुम्हाला माहीत आहे का? मेष राशीच्या जातकांनो, उद्या सकाळी डोळे उघडताच जर तुम्ही पहिली गोष्ट म्हणून मोबाईल हातात घेतला, तर समजून घ्या की तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या नशिबाचे दरवाजे कायमचे बंद करून घेतले आहेत. सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण सोशल मीडियावरील नकारात्मक बातम्या किंवा वादाचे मेसेज वाचतो, तेव्हा आपला मेंदू अल्पाटेजमध्ये असतो. या नाजूक क्षणी मिळणारी नकारात्मक माहिती थेट तुमच्या अवचेतन मनावर कोरली जाते आणि दिवसभर तुमच्या मनात भीती, चिडचिड आणि संतापाचे वादळ निर्माण करते, ज्यामुळे तुमची शांती कायमची नष्ट होते. उद्या तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली मॉर्निंग रूटीन फॉलो करायचे आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही उठल्यानंतर पहिली 2 मिनिटे मोबाईलला स्पर्श न करता अंथरुणावर शांत बसता आणि दीर्घ श्वास घेता, तेव्हा तुमच्या शरीरातील मंगळाची अग्नी तत्वाची ऊर्जा संतुलित होऊ लागते. हे 2 मिनिटे मौन तुमच्या घरातील त्या भयानक शांततेला छेद देण्याचे काम करते, ज्या घरात नवरा बायको परक्यासारखे वागतात किंवा मुले पालकापासून तोंड फिरून घेतात. तिथे हा बदल एक औषधासारखा काम करतो. हे केवळ शांत राहणे नाही, तर तुमच्या नात्यात पुन्हा प्रेम आणि जिव्हाळा भरण्याची एक देवी सुरुवात आहे. आता या प्रक्रियेची सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे कृतज्ञतेची शक्ती. अंथरुणातून उठल्यावर पुढची 3 मिनिटे देवाने दिलेल्या या श्वासाबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल आणि तुमच्या कुटुंबाबद्दल मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेची ही भावना तुमच्या आत दगदगत असलेल्या रागाला आणि अहंकाराला क्षणार्धात जाळून भस्म करून टाकते. त्यानंतर थेट खिडकीपाशी जाऊन त्या उदयमुख सूर्यप्रकाशाकडे पाहत सूर्यनारायणाला वंदन करा. सूर्य हा आत्म्याचा कारक आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा सूर्याचा जिवलग मित्र आहे. जेव्हा तुम्ही या पद्धतीने दिवसाची सुरुवात कराल, तेव्हा तुमच्या शरीरातील सर्व आळस आणि नकारात्मकता पळून जाईल आणि तुमच्या आयुष्यात एक नवा उज्ज्वल सूर्योदय नक्कीच होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही किती प्रयत्न केले तरी तुमच्या आयुष्यात काहीतरी अदृश्य अडथळे येतच आहेत? तुम्ही करत असलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळत नाही आणि रात्रीची शांत झोपही तुमची शांत साथ सोडून गेली आहे. हे सर्व काही योगायोग नाही, तर सध्या तुमच्या कुंडलीत शनी महाराज कुंभ राशीत वक्री होऊन बसले आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील साडेसातीचा पहिला आणि सर्वात वेदनादायी टप्पा सुरू झाला आहे. हे केवळ आर्थिक नुकसान करत नाहीये, तर ही साडेसाती तुमच्या रक्ताच्या नात्यातील गोडावा आणि तुमच्या आत्मविश्वासाचा बळी घेत आहे. तुमचा राशीस्वामी मंगळाची नीच अवस्था तुमच्यासाठी सर्वात घातक ठरत आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास इतका डळमळीत झाला आहे की छोट्याशा अपयशाने किंवा कोणाच्या तरी एका साध्या टीकेने तुम्ही पूर्णपणे खचून जाता. त्यातच तिसऱ्या भावात बसलेला राहू तुमच्या संवादात इतके विष कालवत आहे की तुम्ही बोलता एक आणि समोरच्याला ऐकू जाते भलतेच. यामुळे भाऊ बहीण, शेजारी आणि ऑफिसमधील लोकांशी तुमचे संबंध कायमचे ताणवले गेले आहे. घराबाहेरचा हा राग तुम्ही अनवधापणाने घरी येऊन आपल्या प्रियजनावर काढता आणि हेच तुमचा दुःखी संसाराचे मूळ कारण आहे. आता केतूमुळे तुमची भाग्याची साथही तुम्हाला वारंवार हुलकावणी देत आहे. प्रत्येक गोष्ट हाताशी येऊन निसटत आहे. हे पाहून तुम्ही नैराश्याच्या गतेत
जात आहात. पण लक्षात ठेवा, हे भयंकर जाळे तुमच्या नशिबात कायमचे नाही. हे ग्रहमान उद्यापासून बदलणार आहे. तुमच्या कुंडलीतील ही नकारात्मक ऊर्जा जेव्हा बदलत असते, तेव्हा ती शेवटचा झटका देऊन जाते. म्हणूनच ही वेळ घाबरून जाण्याची नाही, तर सावध होऊन या ग्रहाच्या प्रवाहाला आपल्या बाजूने वळवण्याची आहे. या घोर अंधारानंतर जी देवी पहाट तुमच्या आयुष्यात उजडणार आहे, ती कशी असेल आणि त्यासाठी तुम्हाला काय तयारी करायची आहे, हे जाणून घेण्यासाठी आता पुढचा भाग नीट लक्ष देऊन ऐका. तर मेष राशीच्या जातकांनो, आत्तापर्यंत तुम्ही जो त्रास सहन केला, त्या सर्व वेदनांना पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यातील हा घोर अंधार संपून सुखाचा नवीन सूर्य उगवण्याची वेळ जवळ आली आहे. उद्यापासून तुमच्या कुंडलीत एक असा दुर्मिळ ग्रहयोग जुळून येत आहे, ज्याची वाट तुम्ही वर्षानुवर्ष पाहत होतात. चंद्रदेव वृषभ राशीत उच्च पदावर विराजमान होत आहे, जे थेट तुमच्या मनाला कमालीची शीतलता देतील आणि गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला मानसिक तणाव आणि अस्थिरता शांत करतील. सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे देवगुरु बृहस्पती यांची अत्यंत शुभ आणि अमृत दृष्टी थेट तुमच्या राशीस्वामी मंगळावर पडणार आहे. मंगळ म्हणजे जो तुमच्या रागाचे आणि अहंकाराचे कारण बनला आहे, तो आता शांत होणार आहे. बृहस्पतीचा हा दृष्टिक्षेप तुमच्या अंगातील विनाशकारी संताप शमवून त्या रागाचे रूपांतर सकारात्मक ऊर्जेत करेल. ज्या रागामुळे तुमचे नाते तुटण्याच्या मार्गावर होते, तिथे आता पुन्हा एकदा संवाद आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होण्याची ही सुवर्ण संधी आहे. आणि एवढेच नाही, तर ऐश्वर्य आणि सुखाचा कारक शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत प्रचंड बलवान होऊन बसला आहे. हा केवळ एखादा खगोलीय बदल नाही, तर तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम, सुख आणि समृद्धीचा वर्षाव करण्याची देवी वेळ आहे. तुमच्या हातातून निसटून गेलेली नाती पुन्हा जुळवण्याची आणि स्वतःच्या नशिबाला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. लक्षात ठेवा, अशा संधी जीवनात पुन्हा पुन्हा येत नाही. हे ग्रहमान ओढून सांगत आहे की उद्याचा दिवस तुमच्यासाठी नशीब बदलणारा ठरणार आहे. पण या संधीचा फायदा कसा घ्यायचा, हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. मेष राशीच्या जातकांनो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी जितका चमत्कारी आहे, तितका तो एका धारदार तलवारीसारखा धोकाही आहे. तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह स्वतःच्या घरात प्रचंड बलवान अवस्थेत बसला आहे आणि शुक्र हा तुमच्या वाणीचा म्हणजेच बोलण्याचा मुख्य कारण आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की उद्या जे काही बोलाल, त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर सामान्य दिवसापेक्षा 10 पटीने जास्त होणार आहे. जर तुमचे शब्द प्रेमाने भरलेले असतील, तर ते कोणाचेही हृदय जिंकू शकतील. पण जर ते रागाने भरलेले असतील, तर ते एखाद्या विषारी बाणासारखे समोरच्याचे नाते कायमचे चिरून टाकतील. मेष राशीच्या लोकांची सर्वात मोठी खूबी ही असते की ते मनात कपट ठेवत नाहीत आणि जे वाटते ते थेट तोंडावर बोलून टाकतात. पण याच गुणाचा आता तुम्हाला फटका बसू शकतो. रागाच्या भरात तोंडातून सुटलेला शब्द हा एखाद्या धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा असतो, जो एकदा सुटला की परत घेता येत नाही. उद्या जर तुम्ही स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवला नाही, तर एका छोट्याशा वादाचे रूपांतर मोठ्या कौटुंबिक युद्धात आणि कायमस्वरूपी दुराव्यात होऊ शकते. तुमच्या रागामुळे तुमचे जवळचे लोक तुमच्यापासून लांब जात आहेत. हे तुम्हाला उद्याच्या दिवशी थांबवायचे आहे. म्हणूनच उद्यासाठी एक कठोर नियम पाळा. कोणतेही मोठे वाक्य बोलण्यापूर्वी मनात 3 वेळा विचार करा. स्वतःला विचारा, हे बोलणे खरोखरच गरजेचे आहे का? याने समोरच्याला वेदना होतील का? आणि हीच गोष्ट मी प्रेमाने सांगू शकत नाही का? जर या प्रश्नाचे उत्तर नाही असेल, तर तात्काळ मौन धारण करा. कधीकधी मौन हे जगातील सर्वात शक्तिशाली उत्तर असते. उद्याच्या दिवशी रागावर विजय मिळवणे म्हणजे तुमच्या सुखी संसाराचा पाया रचणे होय. लक्षात ठेवा, विजय तुमच्या बोलण्यात नाही, तर तुमच्या संयमात दडलेला आहे. मेष राशीच्या जातकांनो, सूर्यास्तानंतर जसा अंधार वाढतो, तशी घरातील अदृश्य नकारात्मक ऊर्जा आणि वायव्य शक्ती अधिक सक्रिय होतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातील वातावरण जड झाले आहे किंवा तिथे सतत वाद होत आहे, तर उद्या सूर्यास्त होताच घरातील सर्व कृत्रिम दिवे बंद करा आणि देवघरात शुद्ध तिळाच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करा.
तिळाचे तेल शनी महाराजांना अत्यंत प्रिय आहे आणि साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी हा दिवा लावणे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. दिवा लावताना घरातील सर्व सदस्यांना एकत्र बसवा. टीव्ही, मोबाईल बंद ठेवा आणि 2 मिनिटे शांततेत बसा. ही देवी शांतता तुमच्या घरातील मंगळाची विनाशकारी ऊर्जा शोषून घेईल आणि घराला सकारात्मकतेची सुरक्षा कवच देईल. यासोबतच आठवड्यातून किमान एकदा पाण्यात थोडे खडे मीठ टाकून घरातील लादी पुसून काढा. खडे मीठ हे घरातील सर्व अलक्ष्मी, आळस आणि नकारात्मक लहरींना मुळासकट खेचून घेते. तसेच रोज सकाळी देवघरात भीमसेनी कापूर आणि 2-3 लवंग एकत्र जाळून त्याचा धूर सर्व खोल्यांमध्ये फिरवा. हा धूर इतका चमत्कारी आहे की तो घरातील जडत्व आणि वाईट नजरेचा प्रभाव हा एका झटक्यात नष्ट करतो. यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील चिडचिड कमी होईल आणि घरात प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास सुरू होईल. जेव्हा तुम्ही हे छोटे बदल कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की घरातील वातावरण किती हलके आणि प्रसन्न झाले आहे. शेवटी मेष राशी स्त्री आणि पुरुषांना एक कळकळीची विनंती आहे. तुमच्या आयुष्यातील वेदना सारखीच आहेत, फक्त व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्ही आता आरशासमोर उभे राहून स्वतःला सांगा की स्वतःवर प्रेम करणे हा स्वार्थ नसून माझा स्वधर्म आहे. अहंकार बाजूला सावरून आपल्या जोडीदाराला जवळ घ्या. मुलांवर प्रेम व्यक्त करा आणि घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. खरी ताकद संताप नसून ती केवळ एक प्रेमात आहे. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी पुन्हा जोडू शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या सर्व कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण हजारो हात जेव्हा एकत्र जोडले जातात तेव्हा संपूर्ण विश्व हलते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व वादळे शांत होतात.